स्वागत। एक महत्त्वाची बातमी। हॉटेल ताज लँडसेंटच्या बाहेर ठाकरे सेनेने आंदोलन केलेलं आहे। हॉटेलच्या बाहेर भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये राडा झाल्याचं दिसलं। भाजपच्या वतीने हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने संघटना स्थापन करण्यात आली, तर भाजपकडून कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप करत हा सगळा राडा हॉटेलच्या बाहेर झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी केलेली आहे। पोलिसांसोबत देखील आंदोलकांची बाचाबाची झाली, तर भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये हा राडा झालेला आहे। 2 दिवसापासून अचानक सगळ्या कामगार मॅनेजमेंटने दबाव लावला आणि नवीन भारतीय जनता पक्षाची जी युनियन आता झालेली आहे, या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला। कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे, आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे, आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू, अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते। त्यांच्या पगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, ज्याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो। आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे ते जे लढत होते, म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत, पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही। 190 195 जागा कधीच सांगितल्या नाही, ते 160च्या पुढे जात नव्हते। आज अचानक असं काय घडलं कल्पना नाही। आता बिहारमधले मतदार याबाबतीत सांगतील खरंच असं मतदान झालंय का, नसेल तर महाराष्ट्र झाला एवढंच समजायचं। तेजस्वी यादव मागे आहे, मागे आता म्हणजे त्यांचा पराभवच नजरेसमोर दिसतोय। त्याच्यामुळे खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही। निदान तेजस्वी यादवांच्या बाबतीत घडू शकत नाही, पण ते घडतंय। दोघंही बंधू, एक तर बंधू तो दुसरा तर बंधू खूपच मागे आहे। त्यामुळे मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी जे काय दाखवलं, बाहेरून कशी लोक आली, ट्रेन कशी आली, हरियाणाहून कशी ट्रेन आली, आणखी काय 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 आहे, तर जे सतत बोललं जातंय वोट चोरी, त्या वोट चोरीचं हे आज विजय आहे असं मला वाटतं। दुसरीकडे भाजपची संख्या वाढली आहे बिहारमध्ये, सुरुवातीला तर फक्त ठीक आहे, संख्या वाढली, दोघांमध्ये फार फरक आहे असं मला माहिती नाही। मला नितीश कुमारांची ताकद होती, आता भाजपची देखील तिथे ताकद वाढली। म्हणजे पूर्वी सुद्धा नितीश कुमारांची ताकद कमीच होती की, जेव्हा माननीय नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।